आज हिंगोली येथे संपन्न होत असलेल्या कृषी मेळाव्यासाठी विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी उपस्थित महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये ज्यांच्या नेतृत्वामध्ये सलग तिसऱ्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून येण्याचा इतिहास आणि ज्यांच्यावरती महाराष्ट्रातील जनतेने सातत्याने विश्वास दाखवला ते आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ या ठिकाणी उपस्थित कार्यसम्राट आमदार आदरणीय तानाजीराव मुटकुळे साहेब, उपस्थित खासदार डॉक्टर गोपछडेजी, आमदार संजय केनेकरजी, ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केले ते आपले जिल्हा अध्यक्ष घुगे साहेब, वरकुते साहेब, के शिंदे साहेब, बांगर साहेब, आपले फुलाजी शिंदेजी, उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने जमलेले देवाभाऊंसाठी आलेले सर्व हिंगोलीतील माझा नमस्कार। खरं तर आपण जी चित्रफीत बघितली तिथं एक झलक होती। मी देवाभाऊंना बोलत होती की पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये मराठवाड्याचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये एवढे मुख्यमंत्री होऊन गेले, पण देवाभाऊंच्या कार्यकाळामध्ये जे काम आपल्या मराठवाड्याला भरभरून देण्याचं काम ते केवळ मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच कार्यकाळामध्ये झालं, हे आपल्या मराठवाड्यातील जनतेला मान्य आहे। आणि म्हणूनच ह्या नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निकालावरून सुद्धा आपण बघू शकतो ह्या महाराष्ट्राच्या इतिहासात 132 आमदार कोण्या एका नेतृत्वावरती विश्वास ठेवून आले तर ते आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत। आपण आज या ठिकाणी आणि आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन आज आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झालं। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावं म्हणून आपल्या ह्या जिल्ह्यांना महाविद्यालयाची या ठिकाणी आपल्याला भेट म्हणून दिलेली आहे। परंतु आरोग्यमंत्री म्हणून काम करत असताना मी बघते की देवाभाऊंचं सांगणं असतं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून आपल्या मराठवाड्यामध्ये आरोग्य सुविधा अशा पद्धतीने उभ्या करायच्यात की 5 किलोमीटरच्या आतमध्ये प्रत्येक पेशंटला, प्रत्येक रुग्णाला उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उभ्या करून देण्याचं काम येत्या वर्षांमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये उभं करायचं आहे। आणि मी आपल्याला सांगू इच्छिते की ज्या पद्धतीने आपण बघितलं दाओस येथे जिथे जगभरातून वेगवेगळे पद्धतीचे इन्व्हेस्टर येत असतात आणि ज्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था देखील नाही तेवढं इन्व्हेस्टमेंट 15 लाख करोड रुपयाचे इन्व्हेस्टमेंट निव्वळ आपल्या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम, कारण की आपल्या नेतृत्वावरती जगभरामधील कंपन्यांचा, जगभरामधील इन्व्हेस्टरांचा विश्वास आहे की या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व आहे म्हणून त्यांनी ते इन्व्हेस्ट केल्यानंतर निश्चितच महाराष्ट्राच्या, देशाच्या आणि ह्या राज्याच्या तरुणांच्या, महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी आपण या प्रगती करू शकतो। आज सांगताना आनंद होतोय की 11 वर्ष नरेंद्र मोदीजींच्या पंतप्रधान पदाच्या पूर्ण झालेले आहेत आणि आपला महाराष्ट्र आज 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था या ठिकाणी बनलेली आहे। 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न मोदीजींनी बघितलेलं आहे आणि त्यातलं 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं ध्येय आपलं राज्य घेईल अशा पद्धतीचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलेलं आहे। आणि मला खात्री आहे की आपल्या शेतकऱ्यांसाठी आणलेल्या चांगल्या योजना, महिला बचत गटासाठी आणलेल्या चांगल्या योजना, तरुणांना सुद्धा आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणलेल्या योजना चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होत असताना लवकरच आपला महाराष्ट्र देखील 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे ध्येय ठेवलेले ते गाठेल। या ठिकाणी मुटकुळे साहेब म्हणले की आमच्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी इथं आलेल्या आहेत, बचत गटाचं सुंदर जाळं बहिणींचं तयार झालेलं आहे। आणि भाऊ मला सांगायला आनंद होतो की आमच्याकडे बँकांचं सर्वात जास्त वाटप हे बचत गटाच्या महिलांना असतं, कारण की वेळेच्या वेळ परतफेड करणाऱ्या आमच्या महिला भगिनी आहेत। आणि आपण या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे त्रिशताब्दी वर्ष साजरं करत असताना खऱ्या अर्थाने मला सांगायला आनंद होतो की 300 वर्षांनंतर अहिल्यादेवींचा विचार कुणी या राज्यामध्ये, ह्या देशामध्ये पुढे घेऊन जात असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी। आमच्या परभणी जिल्हा असो, परळी असो किंवा औंढा नागनाथ असो, ह्या मंदिरांचे उभारणी ही अहिल्यादेवींनी त्या काळामध्ये केली ना। आज सुद्धा आपण बघतो भारतभरामध्ये नरेंद्र मोदीजी सुद्धा आपल्या हिंदूंचे श्रद्धास्थानाच्या मंदिरांची पुनरुभारणी डेव्हलपमेंट करताना आपण बघतो। आणि राज्यामध्ये देखील
अहिल्यादेवींचा वारसा विचार जलयुक्त शिवारच्या माध्यमातून देवाभाऊंनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिलेला आहे. महिलांसाठी सुद्धा अहिल्यादेवींच्या नावाने स्टार्टअप योजना सुद्धा देवाभाऊंनी आणलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी उपस्थित महिलांना मला विनंती करायची, देवाभाऊंचं नेहमी सांगणं असतं, मेघना ह्या लाडक्या बहिणींच्या क्रेडिट सोसायट्या तू तयार कर आणि आपल्या हिंगोली, नांदेड, परभणीमध्ये सुद्धा महिलांना एकत्रित करून क्रेडिट सोसायट्या उभं करण्याचं काम आपलं चालू आहे. आणि निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये ह्याला मोठं स्वरूप देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया. आणि देवाभाऊंसारखा भाऊ आपल्या पाठीशी असेल तर मला खात्री आहे की या परभणी, हिंगोली, मराठवाड्यातील महिला निश्चितच आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय राहणार नाहीत. तरुणांच्यासाठी सुद्धा अनेक चांगल्या स्टार्टअपच्या योजना देवाभाऊंनी आणलेल्या आहेत. त्याचाही लाभ आपल्या जिल्ह्यातील तरुणांनी घेतला पाहिजे. आणखीन या ठिकाणी सारखे आहे, पण संपर्क मंत्री म्हणून सातत्याने आपल्या संपर्कामध्ये मी येतच असते. पण देवाभाऊ आपल्याला सांगते, तानाजीरावांसारखं नेतृत्व हे हिंगोलीकरांना मिळालेले की ज्यांनी सर्वसामान्यांसोबत राहून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत आहे. आपल्यासारखा नेता आमच्या पाठीशी असेल तर निश्चितच सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कुठेच कमी पडणार नाही. ज्या काही मागण्या या ठिकाणी तानाजीरावांनी आणि आपल्या घुगे साहेबांनी केलेल्या त्या मागण्या आपण तर मान्य करालच, पण आपण जी दूरदृष्टी, जे विचार आम्हा सगळ्यांना देत आहात ते विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून अंत्योदयचं कल्याण करण्यासाठी सातत्याने आम्ही सर्वजण आपले सेवक म्हणून, जनतेचे सेवक म्हणून या ठिकाणी कार्यरत राहू. एवढंच या ठिकाणी बोलते, थांबते. धन्यवाद. जय हिंद.